दिनानिमित्त नाशिकमध्ये भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले। या मिरवणुकीत आदिवासी समाजातील नागरिक, तरुण, महिला आणि मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशे आणि आदिवासी नृत्याच्या सादरीकरणाने मिरवणुकीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। पारंपरिक गाणी, नृत्य आणि लोककलेच्या माध्यमातून आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा सादर करण्यात आला। निसर्गाचे रक्षण करणारा समाज म्हणून आदिवासींच्या परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे संवर्धन करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला। मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती। पारंपरिक कला आणि वेशभूषेतून आदिवासी समाजाची एकता आणि सांस्कृतिक अभिमानाचे दर्शन घडले। संयुक्त राष्ट्रसंघाने ठराव करून पारित केल्याप्रमाणे दरवर्षी 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस हा नाशिकमध्ये साजरा केला जातो। अखिल भारतीय आदिवासी परिषदेच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष आपण 857 पासून आदिवासीची अस्मिता, परंपरा, संस्कृती, अस्तित्व टिकवण्यासाठी, आदिवासी आरक्षण टिकवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। कारण आदिवासी हा देशाचा मूळ मालक असून निसर्ग पूजते, त्यामुळे निसर्गाच्या पद्धतीने आदिवासी वेशभूषेमध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव एकत्र येऊन नाशकात हा दिवस साजरा करतात। त्यामुळे मी सर्व आदिवासी बांधवांना प्रत्येक आदिवासी दिनाच्या आदिम शुभेच्छा देतो। जय आदिवासी, जय जवान।